भागाला सुरुवात. आपण भक्तीमध्ये आडवी येणारी सापेक्षता आणि निरपेक्षता. सापेक्षतेविषयीच आपण जास्त या ठिकाणी पाहिलं होतं. माणूस देवाची भक्ती करत असताना प्रत्येकाला एक इच्छा असते की बाबा मला काहीतरी पाहिजे, आणि हे सामान्य माणसाचा स्वभाव आहे. पाहिजे म्हणणं की स्वभाव आहे, हे काही एखाद्या माणसाचा नाही, दोन माणसाचा विषय नाही. असंख्य असे माणसं आहेत जगामध्ये की देवाची भक्ती करताना फक्त फळाची अपेक्षा माणूस ठेवतो. जोपर्यंत आपण फळाची अपेक्षा ठेवतो तोपर्यंत आपल्याला भक्तीची फलप्राप्ती फळाच्याच माध्यमातून होईल. आणि मानवी जीवनाचा सिद्धांत कशासाठी आहे, माणसाचा जन्म कशासाठी आहे की भक्ती करायची, पण ह्या फळाच्या अपेक्षेसाठी नाही. संसारातल्या काही उणीवा आपल्या भरपूर संसारात उणीव नाही असा माणूस जगामध्ये सापडणार नाही. मोठ्यातल्या मोठ्यात माणसाला जरी विचारलं तरी त्यानं उणीव दाखवते संसारामध्ये. लहानातल्या लहान माणसापाशी गेलं तरी संसारामध्ये त्यानं उणीव दाखवतेच. मग संसारातली आपली उणीव जी कर्मानं भरून निघते, आपल्या कर्तव्यानं भरून निघते, ती विसरून गेला माणूस आणि फक्त भक्ती करून देवदेव करून 10 रुपयाचं एक नारळ आपण देवापाशी फोडलं की आपण आपल्या संसारामधल्या उणीवा देवाकडे मागून घेतो. देवा, मला ही गोष्ट कमी आहे आणि ती मला दे. हे का होतंय बरं? प्रत्येक माणसाचं आपली इच्छा जी आहे की नाही, आपण का देवापाशी साकडं घालतो, देवाला मागतो? त्याचं कारण शास्त्रकारानं असं कारण सांगितलंय. आपल्या 10 इंद्रियामध्ये 10 इंद्रियालाही चलिणारं एक मन आहे. आणि हे मन प्रत्येक माणसाच्या अधीन नाही. मन कसं आहे? पराधीन आहे. स्वतःच्या अधीन आहे का असं कोणी सांगू शकतो का माझं मन माझ्या हातात आहे? आपलं जोपर्यंत मन आपल्या हातात येणार नाही, मन आपलं ऐकणार नाही, तोपर्यंत आपली फळाची अपेक्षा संपत नाही. भक्ती करूनही आपण नाशिवंत फल अपेक्षा संपत नाही. वर्णन केलंय मनाचं एका ठिकाणी. 2 गोष्टीची फार महत्व आहे. थोडं लक्षपूर्वक आहे का? 2 गोष्टीची भक्ती करताना फार महत्वाची गरज आहे, फार महत्वाची. आणि साधू संतांनी त्याचं वर्णन सुद्धा केलंय. मन नसता आपुले अधीन, मन नसता आपुले अधीन, काहीच न घडे योग साधन. काही बी करा तुम्ही, आपलं मन जोपर्यंत आपल्या अधीन नाही, आपलं ऐकत नाही मन, तोपर्यंत आपण केलेले जन्मभरचे साधन हे वायफळ आहेत, हे निरफळ आहेत, आपल्याला हे काही प्राप्त करू देत नाही. तुम्ही पुन्हा एकदा ती वय का, मन नसता आपुले अधीन, काहीच न घडे योग साधन. आता आणखीन पुढला महत्वाचा प्रकार आहे. म्हणून परमार्थामध्ये ह्या 2 गोष्टीला नाही महत्वाचं आहे. तैसे सद्गुरु कृपा नसता पूर्ण, आत्मज्ञान कदापि न होय. गरज कशाची आहे आम्हाला तुम्हाला? सुरुवातीला माणूस भक्तीला लागण्याच्या अगोदर सुरुवातीला काहीतरी माणसाला द्यावं लागतंय. स्वार्थ दाखिला, साधू संतांनी स्वार्थ दाखिला. हे तुमचं माझं नाही. 14व्या-15व्या शतकात एकनाथ महाराजाच्या ठिकाणी एवढी मोठी इस्टेट होती, आणि समजा संत मालिकेचा जर आपण अभ्यास केला तर सर्व संतांमध्ये एकनाथ महाराजासारखा श्रीमंत संत कोणी नव्हता. गडगंज संपत्ती त्याच्या वाट्याला आली होती स्वतःच्या जनार्दन स्वामीकडून, गुरुकडून. त्याचा विनियोग कसा केला त्यानं त्या काळामध्ये? आता तर लई चांगले साधन आहेत आपल्याला, समजा सुविधा आहेत, ऑनलाईन युग आहे, काहीच कमतरता नाही भक्ती करायला. पण तसल्या काळामध्ये पैठणच्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी लोकायला परमार्थाची सवय लावण्यासाठी कोण येते? कोणीच येत नाही. तुम्हाला काही जर इथं काही नसलं ना, कोणी येत नाही, आहे की नाही?
काहीतरी आधी अपेक्षा लोकांना दाखवावं लागते, स्वार्थ दाखवावं लागते. एकनाथ महाराजांना त्या काळामध्ये लोकांना स्वार्थ दाखिला. काय स्वार्थ दाखिला सांगू का तुम्हाला? रोज एकनाथ महाराज प्रबोधनासाठी बसायचे आणि प्रबोधनासाठी बसल्यावर रामाच्या मंदिरामध्ये प्रबोधनासाठी बसल्यावर कोणी यायला तयार नव्हतं. त्याचाच मोठा वाडा, त्याच वाड्यामध्ये एक राम मंदिर आणि प्रबोधनाला बसल्यावर कोणी वाड्यात यायचं नाही, ऐकायला यायचं नाही. मग ते न अवय केलं की बाबा लोक अशानं येत नाहीत, लोकायला सवय लावावं लागते. म्हणून त्या काळात आज 500-600 वर्षापूर्वी त्यांनी एक सवय लावली लोकायला की जे माणूस प्रबोधनाला येईल, सत्संगाला येईल, त्या माणसाला रोज अर्धा किलो गुळ भेटल. तेव्हा आता काही साखर नसेलच की, म्हणजे गुळ होता, ऊसापासून काय बनवत होतं? गुळ. ते सवय लावली अर्धा किलो येणाऱ्या माणसाला गुळ. आता लोकांची जी उडी पडली की त्या मोठ्या वाड्यामध्ये लोकायला बसायला जागा पुरा तयार नाही. आता एक तुम्हाला विचारतो, लोक फला अपेक्षेसाठी आले का परमार्थासाठी आले? कशासाठी आले? परमार्थासाठी नाही. एकनाथ महाराजाला माहित होतं हे काय परमार्थासाठी आले नाही, पण तिथे याला सवय लावावं लागली. काय काय ठिकाणी तर अशी उडी पडली की एकदा तर असा प्रसंग आला की प्रबोधन एकनाथ महाराज सुरू असताना वाड्याच्या गच्चीहून एक जण यायला गेला. वाड्याच्या गच्चीहून येता येता त्याला पाय निष्ठला. काय झालं की त्याचे खाली पडलं आणि त्या खालीच एकनाथ महाराजाची गादी राहत होती, झोपायची गादी. त्या गादीवर जाऊन पडलं. आता संताच्या गादीवर पडल्यावर संताच्या काय झाली त्याची परिस्थिती? ज्या माणसाला कधीच लिहिता वाचता येत नव्हतं असा माणूस त्या ठिकाणी गाढ झोपला. एकनाथ महाराजाचं प्रबोधन झालं आणि प्रबोधन झाल्यावर ते त्या ठिकाणी एकनाथ महाराज झोपायला गेले. झोपायला गेल्यावर त्याला ते महाराजाला दिसलं की ते माणूस माझ्या गादीवर झोपलाय. महाराजांनी त्याची झोप मोडली नाही, आपण दुसऱ्या ठिकाणी जाऊन झोपले. ते गाढ झोपीत होतं, त्याला पत्ताही लागला नाही. मी कधी झोपलो, कधी उठलो, सकाळी उठल्यावर इकडे तिकडे बघायला महाराज आधीच उठले होते. महाराजांना सांगितलं, बरं झालं, समजे लोक मला परमार्थासाठी आलेच नव्हते हे माहित होतं, पण तू एकटाच होतास की परमार्थासाठी आलास. त्याला काही कळच ना, त्याला काही कळलंच नाही. एकनाथ महाराजांसारख्या गादीच्या ठिकाणी झोपल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की काही दिवसाला ते माणूस स्वतः एकनाथ महाराजाच्या कृपेनं प्रबोधन करू लागला. हे का घडलं? लागता महात्मयाचा हस्तसंगम, प्रपंचची होय परब्रह्म. संताचा सहवास संसारामध्ये घडच ना, आणि संसारामधला काही वेळ सत्संगासाठी काढून काहीतरी कर्म, पुण्याचं कर्म केल्याच्या नंतर जर झाली तर सद्गुरु कृपा भेट संताची होऊ शकते आणि मग सद्गुरु कृपा होऊ शकते. आता परमार्थामध्ये हे दोन महत्वाची गोष्टी आहेत. आता तुम्ही तिकडे चला बाजूला की स्वतःचं एक मन, की जे मन इंद्रियाच्या अधीन आहे. ज्ञान इंद्रिय घ्या, पंचकर्म इंद्रिय घ्या, जे जसे चलतेल तसं मन तिकडे तिकडे चलत राहते. मन आपल्या अधीन नाही, मन कुणाचं ऐकत नाही. एकीकडे तर समर्थान दास बोलतात काय म्हणायत, मन दिसते मा धरावे आणि ज्याचे त्याने आवरावे. ह्या जगामध्ये कसली बी व्यसन घालून काही बी आवरा जमते. ऐरावत सारख्या हत्तीला सुद्धा आवरायला जमते, पण मन आहे की त्याला कोणीही आवरू शकत नाही. जोपर्यंत आपलं मन आपल्या अधीन असणार नाही तोपर्यंत केल्या जाणारे भक्तीचे खटाटोप ही निष्फळ आहे. मग आपलं मन आपल्या ताब्यात येण्यासाठी मन जर ताब्यात आलं आणि सद्गुरु कृपा झाली तर आत्मज्ञानाची प्राप्ती होईल. आत्मज्ञान कशाला सांगितलं? नाना शास्त्रे पठेन लोके, नाना दैवत पूजनम, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. भगवान म्हणालेत अर्जुनाला की जोपर्यंत तू कितीही शास्त्र धांडवलास, कितीही शास्त्र वाचलास, कितीही विद्या पारंगत झालास, 64 कला अभ्यागत झालास, 6 शास्त्र पारंगत झालास, कितीही मोठं ज्ञान संपादन केलं, ह्याला महत्व नाही जोपर्यंत आत्मज्ञानाची तुला प्राप्ती होणार नाही. तिथंच बाजूला सांगलं. मग आत्मज्ञान म्हणजे काय? पाहावे आपणाशी आपण तया नाव आत्मज्ञान. किती सोपी आहे, व्याख्या सोपी आहे, बघायला सोपी आहे, वाचायला सोपी आहे, पण अनुकरण करायला खूप अवघड आहे. प्रत्येक माणूस बघत असताना
दुसऱ्याचं पाहतो. स्वतःकडे कधी बघण्याची भूमिका आहे त्या का? कधी म्हणतो का नाही हो आज माझे डोळे बिघडले, आज मी वाईट बघलं, म्हणते का? नाही. कधी म्हणते का आज माझं मन भरकट आलंय? कधी म्हणतं का? जर असं जर ज्याचं अनुकरण असेल तर त्याला म्हणायचं की आत्मज्ञान झालेला महात्मा आहे. आत्मज्ञान झालेला महात्मा आहे. समर्थासारख्यानं 200 समास लिहून जगाला उपदेश केला की ज्याच्या 13 कोटी नाम जपाला रामानं दर्शन दिलं, अशा समर्थालाही अनुताप झाल्यावर त्या समर्थानं करुणाष्टक लिहिलं. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दया निरसी मोहमाया, अचपल मन माझे ना आवरी आवरिता, आणि परमसीन होतो धावरे धाव आता. आता एक सांगा, ज्या महात्म्याला 13 कोटी नाम जपावर रामाचं दर्शन झालं, अशाही माणसाचं मन खरंच चप्पल होतं का? येतं म्हणत अचपल मन माझे ना आवरी आवरिता. त्याचंही मन चपल होतं का? तरी त्याच्या मनाकडे असलेली थोडी बी चंचलता त्यानं जगापुशी मांडली. आपल्या मनाकडली आपण चंचलता मांडतो का? दिवसामध्ये आपलं मन कुठं कुठं जाते. आत्ता इथं सत्संगात बसलो तरी आपलं मन बाहेर आहे, कुठं तरी फिरून पटकून येतंय. पटकून आल्यावर मग माणसाला आता जाऊ द्या, सत्संगात बसल्यावर कीर्तनात बसल्यावर एकदा जर डोळे लागले आणि झोप लागली तर त्या माणसाचा तर काही विचारच नाही की मनाचा. झोप लागल्यावर तर आपले इंद्रियही झोपी जातात, आहे की नाही? मग कुठं तरी मग स्वप्न अवस्थेमध्ये जावं लागतंय. तेही स्वप्न चांगली पडतात का? तदाकारवरती संसारासंग असल्यामुळं संसाराचेच स्वप्न पडतात आपल्याला. का सांगायचं मला की आपलं हे मन अधीन करायचंय. मग मन अधीन करण्यासाठी साधू संतांनं अतिशय सोपं साधन दिलंय. जगामध्ये मनाला आकळणारं साधन दुसरं कोणतंच नाही. तुम्ही योग करा, याग करा, विधी करा, जितकं तुम्ही करत जाचाल तितका माणसाकडं मनाकडे अभिमान उभा टाकतंय, ठीक नाही? कोणी कोणी म्हणते आम्ही 1000 पारायणे केले, 100 पारायणे केले. कोणी कोणी म्हणते आम्ही अमुक तप केले. कोणी कोणी म्हणते आम्ही अमुक व्रत केले. कोणी कोणी म्हणते आमचं आयुष्य त्याच्यामध्ये गेलं. मनाकडे अहंकार उभा टाकते आणि मन आपल्या अधीन येत नाही. मग त्या अहंकारानं तर आणखीन जास्त दूर चलते. मग साधू संतांनं अतिशय सोपं साधन सांगितलं, नामस्मरण. मनाला एका ठिकाणी आणण्याचं साधन म्हणजे काय? नामस्मरण, आहे की नाही? फक्त ती करण्याची भूमिका आपली कशी पाहिजेत, आपण आपलं ठरवायचं आहे. आपण नामस्मरण, प्रत्येक माणसाचा विचार असा असते की नामस्मरण मला अमुक ठिकाणीच केलं तर करायला जमतंय, असं नाही. अतिशय सोप्या पद्धतीत परमार्थ साधू संतांनी शिकला. कोण्याही ठिकाणी बसा, कुठंही बसा, कसल्याही परिस्थितीत नामस्मरण आपल्याला करता येतंय. काही लोक म्हणतात नाही मांडी घालूनच बसलं पाहिजे, असं आहे का? नाही. झोपून करा, आहे की नाही? पहिलं तर आम्हाला सद्गुरूच्या बैठकीत सांगायचे की नामस्मरण ज्याला करू वाटत नसेल ना, त्यानं फक्त झोपायचं म्हणले. आणि ज्याला आणखीन भूक लागली असेल ना, त्यानं एक एक शेंगदाणा उचलायचा तेच खायचा आणि मग देवाचं नामस्मरण करायचं. किती सोप्या पद्धतीमध्ये साधू संतांना सांगावं. अडकून ठेवलं नाही, अवडंबर भक्तीचं मांडलं नाही साधू संतानं, आहे की नाही? भक्तीचं अवडंबर ज्याला नाही कळतंय अशा लोकांना मांडलं. कर्मकांड अशा लोकांना उभा केला. पण साधू संतांना मात्र कर्मकांड उभा केला नाही. सोप्या भाषेत, चांगल्यातल्या चांगल्या भाषेत साधारण माणसाला समजल अशी भक्तीचा मार्ग पसरिला. त्याच्यामध्ये जात बघली नाही, वित्त बघलं नाही, पैसा बघला नाही, अडका बघला नाही, कुळ बघलं नाही, गोत्र बघलं नाही, काही बघलं नाही. आणि नामस्मरणाची फलश्रुती किती मोठी आहे. नामस्मरणाची पहिली फलश्रुती आहे, अस्थिर असल्या मनाला स्थिर करा. अस्थिर असलेल्या मनाला स्थिरता येईल. त्याच्या पुढे जाऊन सांगलं साधू संतांनं, आता आपण तुम्ही आम्ही प्रत्येकजण संसारिक माणसं आहोत. आपण विवाह करतो, अमुक बरेच कामं करतो. प्रत्येक काम करताना माणूस काय करते? मुहूर्त बघते. प्रत्येक काम करताना काय बघते? मुहूर्त बघते. ज्योतिषशास्त्रामध्ये 24 तासामध्ये 12 लग्न घटी सांगितले, 12 लग्न सांगितलेत. लग्न घटी सांगितल्यात 12 24 तासामध्ये. मुहूर्त जर बघलं तर त्या 24 तासामध्ये 12 लग्न घटीमध्ये 6 प्रकार पडते, 3 प्रकार पडते. 3 4 त्रिकम 12. 12 का? तर 12 राशी आहेत ना. त्याच्यामध्ये 3 अशा महत्वाच्या गोष्टी आहेत. एक स्थिर लग्न, एक चर लग्न आणि एक द्विस्वभाव लग्न. ज्या माणसाचं लग्न धरायचंय, लग्नाचा मुहूर्त धरायचा आहे, त्या माणसाला स्थिर लग्न घडी लाभली पाहिजे. त्याला चर लग्न घडी जमत नाही. चर म्हणजे
चर म्हणजे चलणारा, स्थिर म्हणजे थांबणारा, आणि द्विस्वभाव म्हणजे कधी चलणारा कधी थांबणारा. अशा 3 लग्न घडी आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये. मग लग्न कोण्या घडीमध्ये धरावं? स्थिर लग्न घडीमध्ये धरावं लागते लग्न धरलं तर. आता धरलं, कधी कधी असं होतंय सोयरे पाहुणे समधे यायला कधी कधी उशीर होतोय, लग्नाची घडी चुकून जात्या आणि नाही त्या घडीमध्ये लग्न जातंय. त्यावेळेस आपल्याला त्याचा काय मागमूस नसते. पण ज्योतिषशास्त्रानं त्याच्या पुढे बी शास्त्रानं किती सुंदर आपल्याला म्हणजे सोपं भाषा सांगितलेली आहे. कोणताही ब्राह्मण लग्नविधी सुरू करताना, आता आपल्याकडे म्हणणं होते पण ब्राह्मण समाजामध्ये आजही ती आहे, तदेव लग्नम सुदिनम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम दैवबलम तदेव लक्ष्मीपते अंग्रिम युग स्मरामी. ते श्लोक म्हणावं लागते. त्याचा अर्थ असा आहे की लग्न ज्या जोडप्याचं जमत आहे त्या जोडप्याचं लग्न स्थिर घडीमध्ये असावं. जर स्थिर घडी नसेल किंवा त्याला आणखीन गोष्टी सांगितल्यात, त्याला ताराबल पाहिजेत, त्याला चंद्रबल पाहिजेत, त्याला विद्याबल पाहिजेत, त्याला दैवबल पाहिजेत. आता एवढं ह्या गोष्टी काय साध्या नाहीत बरं. चंद्रबल म्हणजे काय? चंद्रबल म्हणजे 12 राशीला 12 चंद्र फिरत असते एका राशीमध्ये. 12 राशीला समजा एखाद्याची वृषभ राशी आहे, एखाद्याला लग्न आहे आणि त्याचं वृषभ राशीमध्ये सांगितलं की बाबा त्या वृषभ राशीवाल्याचं लग्न आहे, त्या दिवशी त्याला चंद्रबल कितवं, त्याला चंद्र कसा आहे, तर वृषभ म्हणलं तर जवळपास मला वाटते आपलं मिथुन राशीचं आहे. तर मेष वृषभ मिथुन त्याला 3रा चंद्र आहे. 3रा चंद्र म्हणजे धोकादायक चंद्र आहे त्या राशीला. बरं आता ह्याच्यामध्ये कोणी आपण फसायचं नाही, मी तुम्हाला फक्त एक उदाहरण म्हणून सांगालो. तर ती लग्न घटी त्याच्यासाठी घातक आहे. मग चंद्रबल जर नसेल तर शुक्ल पक्षामध्ये लग्न असेल तर चंद्रबल पाहिजेत, कृष्ण पक्षामध्ये लग्न असेल तर ताराबल पाहिजेत. आणि ह्याच्यामध्ये काहीच नाही साधलं, शास्त्रानं इतकं सोपं दिलं, काहीच नाही साधलं तर ते जे पती पत्नी आहेत की नाही हात धरून अशी उभा टाकलेली, त्या टाइमला त्या दोघांच्या मनात परमार्थामध्ये देवाचं नामस्मरण जर चालू राहिलं तर त्याला कोणचीच घडी काहीच कामाची नाही. ती समजात मोठी शुभ घडी आहे देवाचं नामस्मरण. मग तुम्ही कोण्याही घडीला पकडा. आता इथून पुढे आपण बी समजायला सांगलं पाहिजे की त्या नवरी नवरदेवाला की आपण लग्न करताना 2 जण उभा टाकले तर आता दुसरा विचार करू नका सध्याच्या घडीला, कारण आता देवाचं स्मरण करा. आणि देवाचं स्मरण जर केलं तर ती त्याच्यासाठी समजात मोठी पुण्य घडी आहे, भाग्यवान घडी आहे. मग त्याला कोणची घडी बघायची गरज नाही. त्याचं उत्तरच त्याच्यामध्ये दिले, लक्ष्मी पते अंग्रिम युग स्मरामी, शेवटच्या श्लोकामध्ये दिले. का सांगाल तुम्हाला, हे नामस्मरणाचं फळ आहे. कोणचीही घटिकान कुठलंही वाईट जरी राहिलं तर नामस्मरण जर अंतकरणामध्ये असेल, दासबोधामध्ये काय मानले समर्थ, रघुनाथ स्मरोनी कार्य करावे, ते कार्य तत्काळची सिद्धी पावावे, आणि करता राम असावे अभ्यंतरी. कोणचंही काम करताना कामच कोणचं करायचं नाही, देवाचं नाव तर घ्यायचं नाही, उद्या आणखी अपेक्षा चांगली करायची, जमल का? नाही जमणार. म्हणून काय सांगायचं तुम्हाला की ह्या मनाला स्वतःच्या अधीन करण्यासाठी नामस्मरण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. काय नामस्मरण सर्वात श्रेष्ठ आहे. आणि हे नामस्मरण देणारा सद्गुरू पाहिजेत. नामस्मरण ज्यानं सांगितलंय ते नामस्मरण आपण विश्वास ठेवून जपला पाहिजे, आहे की नाही. बरेच जण आज माळ घालतात, एखाद्याच्या हातातून माळ घालतात. ही परंपरा का पडली महाराज? परंपरा का पडली की बाबा माळ घातली ती तर माळ आपली लाकडाची आहे, पण ती माळ घातल्यावर घालणाऱ्याचा विश्वास आपल्यापेक्षा जास्त राहावा म्हणून. जो महात्मा किंवा जो माणूस माळ घालणार आहे त्याचा विश्वास, त्याला माळ घालणाऱ्यावर विश्वास त्याचा प्रचंड असला पाहिजे, तर त्या माळेचं सामर्थ्य त्याला प्राप्त होते. तसं परमार्थामध्येही ज्यानं आपल्याला उपदेश केलाय त्याच्या उपदेशावर आपला विश्वास पक्का लागल, आणि त्याच्यावर जर विश्वास पक्का ठेवला तर आपली नाव मधात कुठंच डगमगत नाही. संसारामधलं कोणचंही कोडं सोडवायला एखादी मोठा माणूस जर आपल्याला सांगला तर आपण त्याचे उपकार मानतो. बाबा तुझ्यामुळे माझ्या संसारामधलं कोडं दूर झालं, माझा संसार चांगला सुरळीत चालला. ते संसारामधला गुरु. आणि परमार्थामध्ये जर आपण इकडं तिकडंच भटकत असताना जर योग्य दिशा दाखविल्या ज्यानं, तो सद्गुरू.
गुरु ह्या शब्दाचा अर्थ दाखिला. गुकारो अंधकारस्त्वम रुकारो प्रकाश उच्यते. अंधकारातून अज्ञानातून प्रकाश म्हणजे ज्ञानाची दिशा ज्यानं दाखविण्याची सुरुवात ज्यानं केली तो म्हणजे गुरु आहे. आणि जे दिलंय ते तुमच्या माझ्यासाठी जप आहे. आपण म्हणतो जपायचंय, आम्हाला जपायचंय. काय जपायचंय? वाईट गोष्टी सोडणं हे हमेशा जपायचंय. चांगल्या गोष्टी धरणं हे सुद्धा हमेशा जपायचंय. नाही तर कधी कधी असं होतंय देवाचं नाव घेताना खूप जप चांगला आहे, जप करायलाय, पण मन एका ठिकाणी नाही, मन सैरा वैरा फिरालय. मग कबीरदासासारख्या संतांनी त्याच्यासाठी लिहिलं की मला तो कर्मे फिरे जीव फिरे मुख माही, मनवा तो दश दिशा फिरे कबीर कहे सुमिरन नाही. मन 10 दिशाला फिरालय, माळ हातामध्ये फिराल्या. माळ काय करणार आहे बिचारी? माळीचा काय दोष आहे? कबीरासारख्या संतांनी वर्णन केलं, माला तो बनाई काष्ट की उसमें डाला सूत, माला बिचारी क्या करेगी जपने वाला कुपुत. माळीचा काय दोष आहे? माळीचा काय नाही. फक्त आपण आपली भावना आपण त्या ठिकाणी स्थिर झालो का? देवाच्या दारामध्ये माऊलीसारख्या संतांना वर्णन केलं, देवाची द्वारी उभा क्षण भरी. हे क्षण कळाला का आपल्याला? हे क्षण कळाला का? कमीत कमी देवाचं दर्शन घेताना आपल्या श्वास आणि उश्वासावर लक्ष गेलं पाहिजे. आपला श्वास स्थिर झाला पाहिजे. आणि ज्याचं आपला श्वास स्थिर झाला आणि श्वास आणि उश्वासावर लक्ष गेलं त्या ठिकाणाहून केल्याला दर्शन देवाला पावते. असं तुम्ही किती बी पालतं पडा, काही बी करा, श्वासावर महत्वाचं आहे. कारण भजनाचं खरं लक्षण 200 समासामध्ये शेवट झाल्यावर दासबोधामध्ये सांगितलंय. काय आहे भजनाचं लक्षण? आव्हान आणि विसर्जन तेची भजनाचे लक्षण. भजन म्हणजे काय? संध्याकाळी इथं बसलं आता भजन केलं ते भजन नाही. आता इथं बसलो आपण हे भजन नाही. ज्याचं श्वास आणि उश्वासावर श्वासाच्या स्थिरतेकडे लक्ष आहे आणि त्या स्थिरतेतून केल्या जाणारं नामस्मरण हे भजनाचं खरं लक्षण आहे. हे देवाच्या स्मरणाचं खरं लक्षण आहे. बरेच माणसं म्हणतात आम्ही देवाचं नाव जपता, आम्ही देवाचं रामकृष्ण हरी म्हणता, पण आम्हाला ह्याचा काही प्रभाव जाणवला नाही. त्याचं कारण आहे प्रभाव नामामध्ये नाही असं नाही, नामस्मरणात प्रभाव आहेच, पण जपणाऱ्यानं ते कसं जपलं ह्याला परम महत्वाचं आहे. कबीरासारखे संत म्हणले की बाबा ध्रुव बाळानं नाव जपलं, ध्रुव बाळाला आढळ पद मिळालं. प्रल्हादानं नाम जपलं, प्रल्हादाला मोठं पद मिळालं. मग तेच नामस्मरण तुम्ही आम्ही जपालो, पण आपल्याला काही परिणाम दिसायला तयार नाही. कबीरासारख्याचं म्हणणं असं आलं, राम नाम तो सब कोई कहे ठक ठाकुरावर चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद तरे ओ नाम कुछ और. कलियुगामध्ये काय नामामध्ये काय बिघाड झाल्या का? नाही नामामध्ये बिघाड व्हायला. आपण म्हणतो बघा सनातन धर्म सेवा समिती. सनातन या शब्दाचा अर्थ माग आपण हिंदू संमेलन आयोजित केलं तर त्याने सांगितलं होतं, जे त्रिकाल बाधित सत्य आहे, जे कृतयुगाच्याही अगोदर तेच होतं आणि आजही तेच आहे, ज्याच्या व्याख्येमध्ये कधी फरक पडणार नाही असं ईश्वरी तत्व. आणि त्या ईश्वराचं नामस्मरण हे कालही त्याच प्रमाणात फलदायक होतं, आजही त्याच प्रमाणात फलदायक आहे. त्याच्यामध्ये काही कमकुवतपणा आला नाही. नाहीत एखादी कंपनी मार्केटमध्ये येऊ द्या, नवीन कंपनी मार्केटमध्ये आली शेतकऱ्याला तर तिनं भुरळ पाडली तर पहिले 1-2 वर्ष त्यानं चांगली क्वालिटी देतात आणि 1-2-3 वर्षाच्या नंतर त्याची क्वालिटी बिघडत्या. क्वांटिटी वाढलेली असत्या, क्वांटिटी वाढली की क्वालिटी बिघडली आणि पुन्हा मग मात्र कंपनीचा दबदबा संपून जाते, लोकांना माहित आहे. तसं नामस्मरणाचं आहे का? क्वालिटी नामस्मरणाची ही कृतयुगाच्याही अगोदर तीच होती, आज कलियुगामध्ये बी तीच आहे. फरक पडला नाही. फरक कुणात पडलाय? कबीरासारख्याचं संताचं म्हणणं आहे फरक आपल्यात पडलाय. ते जपताना आपली स्थिती काय, आपल्याकडे स्थिरतेचा अनुभव आहे का, आपल्या चंचल चित्ताकडे चंचलता आहे का, आपण हे तपासलं पाहिजे. माऊलीसारख्या संतांनी सांगितलं नाम कोणचंही घ्या की रामकृष्ण म्हणा तुम्ही, रामकृष्ण जरी म्हणलं पण ते जपताना स्थिती काय असावी. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, हरिशी करुणा येईल सुत तुझी. नाव सोपं आहे, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सद्गत जपे आधी. वाचेकड सद्गतता आल्याच्या नंतर नाव जपल्या जाते, ते नाव देवाला पावन होते, ते नाव देवाचं. त्याच्यामध्ये एक बी नाव घ्या तुम्ही, किती लई लागते काय. एकनाथ महाराज हरिपाठात सांगितलं बघा, 1 तास उरला खटवांग रायाशी, 1 तास उरला खटवांग रायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाली. हरिपाठात म्हणायचे एकनाथ महाराजच्या. कोण होता हे खटवांग?
हे खटवांग पृथ्वी तलावरचा त्या काळामधला सर्वात मोठा सेनापती होता. त्याच्याकडे एवढं मोठं सामर्थ्य होतं की देवलोकावर एकदा आक्रमण झालं राक्षसाचं, त्या देवलोकाचं आक्रमण दूर करण्यासाठी मृत्यूलोकामधल्या खटवांग नावाच्या सेनापतीला देवलोकानं आमंत्रित केलं. आणि तिथं नेल्यावर त्याला सांगितलं, तिथं त्याचा दबदबा झाला, त्यानं पुढल्या लोकायला हरविलं. हरल्यावर देवलोकामध्ये तो प्रसिद्ध झाला. पण कालांतरानं त्याचा सेनापती त्याला मिळाला आणि देवलोकानं ह्याला मृत्यूलोकात पुन्हा जाण्याची आज्ञा दिली, आणून सोडलं. पण देवलोक म्हणले, तू आमच्यावर उपकार केलास, तुझा उपकार आहे, तुझा उपकार आहे आम्हाला, आणि तू फक्त एवढं आता काय मागायचं ते माग. माणूस मोठा होता, त्यानं सांगितलं मला काही दुसरं नको आणि कशाची अपेक्षा नाही, मला फक्त एवढं सांगा, तुम्ही माझ्यावर खरंच जर प्रसन्न असाल, यम ही तुमची दैवत आहे, यम ही तुमची दैवत आहे, काळ ही तुमची दैवत आहे, मी मनुष्य जन्माला आलो, माझा अवधी किती शिल्लक आहे एवढंच सांगा फक्त. माझा अवधी किती शिल्लक आहे. त्या देवलोकानं कृपा केली त्याच्यावर, त्याला सांगितलं तुझा अवधी फक्त 1 तास राहिलाय. मनुष्य जन्म सुटायला तुला किती लागलाय? 1 तास राहिलाय. त्या 1 तासामध्ये त्यांना आव्हान आणि विसर्जन ह्या श्वास आणि उश्वासावर भर देऊन देवाचं स्मरण केलं आणि शेवटच्या घटिकेला देवाचं स्मरण करून तो विष्णूच्या पदाच्या लायकीचा झाला, विष्णूच्या चरणाच्या पदाचा लायकीचा झाला. किती केलं? 1 तास केलं, आहे की नाही. आयुष्यभरही आपण भजन करालो, पण आपल्याकडे ती गोष्ट काय यायला तयार नाही, कारण आपल्याकडे ते करताना, भजन करताना चित्ताकडे चंचलता तशीच आहे, मनाकडे एकदेशीपणा तसाच आहे, मनाकडे ही चंचलता तशीच बाधित आहे, मन आपल्या अधीन यायला तयार नाही. आणि एकीकडे तर मग आपण सद्गुरूची कृपा व्हावं अशी अपेक्षा करावं. होईल का ते? तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, कोणताही गुरु असू द्या, त्याच्यावर विश्वास तर ठेवा पक्का, पण त्याच्यावर विश्वास आपण ठेवत नाहो, आहे की नाही. भगवान दत्तात्रेयासारख्यानं 24 गुरु केले. 24 गुरु केले म्हणजे काय? प्रत्येकाकडून एक सार गुण घेतला, एक चांगला गुण घेतला, चांगला गुण घेतला म्हणजे काय? रस्त्यानं जाताना एक घिचडी हातोडी मारू लागला होता, हातोडी मारता मारता त्यानं एक तीर करू लागला होता तयार. तीर करताना त्याची नोक बाजूला काढता 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 त्याचं इतकं लक्ष गुंग झालं, की सारखं त्याच्यावरच लक्ष राहायचं त्या तीरावर. ते भगवान दत्तात्रेयानं दुपारच्या वेळेला बघितलं आणि त्या दुकानच्या समोरून एक वरात निघून गेली. लग्नाची वरात निघून गेल्यावर काही वेळाला एक माणूस पळत पळत आला आणि त्या घिसड्याला विचारू लागला की बाबा इथून एक वरात निघून गेल्या का? त्यानं उत्तर द्यावं, हो आत्ताच गेली तरी म्हणावं, काय ते म्हणावं, पण त्याचं लक्ष तिकडं बाहेर नव्हतं, इतकं लागलं होतं ते नोक काढायला. त्यानं म्हणला बा मला काही पत्ता लागला नाही, तिकडं माझं काही लक्ष नव्हतं. त्याच्यापासून एक गुण घेतलाय भगवंतानं, लक्ष. कारण एक लक्ष जर तुम्ही एका गोष्टीवर लावलं तर माणूस त्याच्या अधीन होतंय, त्याच्याकडून लक्ष लावलं. इकडेही काकड्याच्या अभंगामध्ये म्हणाले, देवाकडे लक्ष लावा, लक्ष लावोनी राहा गोविंदिगा, लक्ष लावोनी राहा गोविंदिगा. आपलं लक्ष त्याच्याकडे चालतंय का? नाही. आपलं लक्ष कशाकडे चालतंय? कोण कसा वागालाय, कोण कशी वागाल्या. आपण जे दुसऱ्याच्या कर्माचं गणित, दुसऱ्याच्या कर्माचं मूल्यमापन आपण करत चालतो. तुम्हाला सांगतो, दुसऱ्याच्या कर्माचं मूल्यमापन आपण करण्यात काही अर्थ नाही. आणि एक गोष्ट नक्की आहे की आपण जर खराब वागलो किंवा आपले कर्म जर वाईट असतील तर आपल्याच पाचवीला ते पुढे येणार आहेत. भलं मोठं महाभारतातलं सर्वात मोठं एक उदाहरण आहे. माऊलीनं ज्या एकलव्याचं वर्णन केलं, मातीचा द्रोण केला तो कवळके भाव फळला. माऊली म्हणाले, द्रोणाचार्यानं त्या काळामध्ये फक्त पांडव आणि कौरवालाच विद्या दिली आणि एक खालच्या जमातीचा विद्यार्थी आपल्याकडे शिकायला आल्यावर त्यानं सांगितलं, मी तुला शिकविण्याचं माझी हे नाही, कारण मी मोठ्या घराण्याला शिकवित असतो. द्रोणाचार्यानं तसं पाहिलं तर गुरुजीला समजे समान असो. बरं, तवा बी तसंच होतं, आता बी काय तसं नाही काय? आता बी तसंच आहे की आता हे मोठमोठे क्लासेस सुरू आहेत, कुणाला जास्त चान्स आहे? श्रीमंताच्याच घरच्याला समजायला चान्स आहे.